एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बघू शकता वातावरण. बाय द वे तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आज आम्ही जाणार आहे. कुठे जाणार? आपण जाणार आहोत देवगड. तिथे आपण पाहणार आहोत कुणकेश्वर मंदिर आणि पोखरगाव गणपती मंदिर. अजून काही असेल तर तुम्हाला अपडेट देऊ, पण सध्या तरी एवढेच. हे आहे आमचं आजचं वाहन आहे आणि आजचा वेदर खूपच छान आहे. इथे पावसाळा सुरू झालेला आहे, पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यायला थंडी पडू शकते. पुढचा पावसाळा येऊ शकतो, तरी आम्ही प्रयत्न करू सगळे बॅकलॉग भरायचे आमचे. बाकी खूप काम पेंडिंग आहे. आम्ही फिरतच एवढं आहे की व्हिडिओ बनवायसाठी हे नाही भेटत आहे, काय नाही भेटत आहे, वेळ नाही भेटत आहे, प्लस मूड पण नाही येत आहे, म्हणून जरा जरा करून येत आहे. तुम्हाला मी आजचे को पॅसेंजर्स सोबत भेट करून देतो. ठरलेले यांना तुम्ही पाहिलेलंच आहात, हे पण आपले ठरलेले, यांना पण तुम्ही पाहिलेलं आहात. हे अंकल आहेत, हा आयुष आहे, हे 2 नमुने आहेत. अजून हॅलो करा, हाय करा. किती अँग्री लुक देते. बाय द वे ही हेअरस्टाईल मी केलेली आहे आयुष्यात पहिल्यांदा. छान कोणाची हे पण आपले पाहिलेले त्या खडूस लोक. खडूस नाही, मी गोड बघत आहे तुझ्याकडे. ते कॅमेरा सुरू आहे म्हणून गोड बघत आहे. ह्या आंटी आहेत त्या गोड आहेत. हिच्यावर जरा सावली नाही पडली. हे पण मी घेईलच व्हिडिओत, तुम्हाला ऐकू आलेलंच असतं. हां हेच राहिलं होतं करायचं होतं. हे आता तुम्हाला मी वारंवार दाखवेलच की ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा ही कशी एक्सप्रेशन्स बदलत राहते. तसं हे खुद्दा दाखवलेलं आम्ही तुम्हाला, पण तरी आता सांगून देते की कुणकेश्वरला जायचा हा रस्ता आहे भाटीकडून पावसकडे. कुणकेश्वर रत्नागिरी डिस्टन्स किती आहे? 102. बरं, पावसाचं आगमन झालेलं आहे. गाणं ही पावसातलंच लावलेलं आहे. रायडर दादा थांबलेले आहेत, त्यांना मेसेज आलेला आहे. लेटरी गाणं. खतरनाक एक्सप्रेशन दिलं आहे. स्टेप करा आपली. ब्रेक घेतलेला आहे आम्ही. हे अजूनही हॉस्पिटल ड्युटीमध्येच अडकलेले आहेत. सुट्टी घेऊन काही फायदा नाही, सुट्टी घेऊन काहीच अर्थ नाही आहे. तसा हा समुद्र नाही आहे. हे चपला बघू शकता आमच्या. वाव, मिसमॅच झालेला आहे कारण की चपला खाली भेटल्या नव्हत्या. आम्ही चप्पल काढून बसलो. तिने डावा घातलाय, मी उजवा घातलाय. असो, नाईस, चांगलं वाटतं. लुक नाही दाखवलं. रस्त्याने खूपच काय हवा चहाची बाग होती, थोडं थोडं चाललंय. हवा होती म्हणून असं बांधलेलं आहे. चहाची बाग. माझा फोन आंब्याच्या बागे खूप लागले. बाय द वे तुझा फोन आहे ना, ती बघा मुद्दाम दाखवायचं आहे तिला तुम्हाला की मी तिच्या फोनने शूट करत आहे म्हणून माझा फोन दिसे करत. जस्ट फ्लेक्सिंग, शांतपणा मारते नसतं. दे लवकर. शूटसाठी तयार झालेले आहे लोक, सज्ज एकदम. आज घे ना. हा हा ट्रक आला, रस्ता सोडा. फोटोग्राफर, आज नवीन फोटोग्राफर अलर्ट झालेले आहे. हे बघा, मी यांचा व्हिडिओ काढत होती, हे लागले पोच देऊन. फोटो काढून घ्या त्यांचा. चांगली हसशील तर चांगला नाही घेईन. गाडी आली मिळेल, मला ठोकतील ते लोक. हां, हात जरा. एक टाईम संपलेला आहे, बघू शकता पाऊस पडत आहे. स्ट्रेट केलेले केस सगळे फिरले आहेत. इकडे स्नॅप करणं सुरू आहे. हेअरस्टाईल तिची पण गेली आहे. असो, माझी मेहनत वाया घालवली. सिटिंग अरेंज
काजलच्या मांडीवर 50 किलोचं पोतं होतं, तिच्या मांडीवर 30 किलोचं होतं. आता जरा मी सिटिंग अरेंजमेंट्स बदललेल्यामुळे जरा तरी बसलेलं आहे. गुड्डी बघू शकता. हो, तुम्हाला गुड्डी माहीतच नसेल. नवीन नाव एक्सपोज झालेलं आहे, पण तुम्ही कोणी तिला म्हणू नका. चहा ब्रेकसाठी उतरलेले आहेत लोक. कुठे आपण सध्या? देवगडच्या किती दूर आहे आपण? किती दूर आहे? अजून अर्धा तास लांब आहे. आपण आता कुठे, काय आयडिया आहे का तुम्हाला? गुड्डी रस्त्याने आम्हाला पाऊस लागला होता, आणि तुम्हाला तर पावसाच्या मध्ये आम्ही काय करत असतो, खेकडामध्ये आलेले आहेत. खुश झालेले आहेत त्या भाजी बघून. हां, गुड्डी कशी आहेत? पण तू अंधारात आली आहे. काही नाही, त्या काल समुद्रात आंघोळ करून आल्यामुळे पण अजून टॅन टून झाले आहेत. हां, आले उजेडात आली. हा पहिला थँक्यू. ही मला शूट करत आहे, चांगलं वाटतं माझं. कॅमेरामॅनला कॅमेरामॅन म्हटलं. हां, आता गोरी दिसते गुड्डी, बघून घ्या. हो, खातो ना आम्ही. इथलं चांगलं आहे की ते भज्यांसोबत सॉसने चटणी देतात. ही चटणी आहे कशाची? थांबा, चटणीचे डिटेल्स दिले. लाल मिरची, त्यांचा आवाज तुम्हाला येत नसेल, खाल्ल्यानंतर वाढेल. थोड्या वेळानंतर सांगितलं. मसाला देवगडमध्ये प्रवेश झालेला आपला. आता इथून 8 मिनिटावर मंदिर आहे. तुम्ही तोपर्यंत हे बघा. फायनली कुणकेश्वर मंदिराच्या भिंतीसमोर गाडी पार्क करते. पण समुद्र खूपच खवळलेला आहे. आजपर्यंत दाखवलेल्या सगळ्या समुद्रांमधून हा सगळ्यात जास्त खवळलेला आहे. कारण की इथे पाऊस येत आहे, पण तरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले समुद्र जास्त खवळलेले आहे. आय होप माणसांची तरी म्हणता आलं इकडे माणसांची अशी कंडिशन नसावी.
आता आपण गुड्डी अडकलेली आहे. गुड्डी काही निघून नाही राहिली म्हणून आम्ही पण अडकलेलो आहे. गुड्डीने दार खोललेलं आहे. कसं वाटतंय मयूर? छान वाटत. आता त्या इंग्रजीत सुरू करते. येस. चला, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, 5, 6, 7, 8 आणि मी 9. यांनी शेड्स बांधले आहेत आता. आता आपण मंदिराच्या बाहेर आहे. मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि ते स्वयंभू शंकराची पिंड आहे. समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे अजूनच भारी वाटत आहे. दर्शन झालेलं आहे पण आत तर कॅमेरा अलाउड नव्हता. तर नेहमीप्रमाणे तुम्ही इथे या आणि आत दर्शन करा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या त्यासोबतच. बाकी आपण आता बाकीच्यांचे व्ह्यूज जाणून घेऊया. कपल ऑफ द डे. समुद्रात जायच्या ह्याच्यात आहे. समुद्रात जायची रिक्वेस्ट पण समुद्र इतका खवळलेला आहे की त्यांना जाऊ नाही देऊ शकत आपण. इथे ते कौल देतात ते नवसाचे. खूप मोठ्या आवारात पसरलं आहे हे मंदिर. हे मुख्य मंदिराचा साईडचा दरवाजा. पण सध्या ओटी नाही भरती आहे आणि समुद्र जास्त असल्यामुळे आम्ही पाण्यामध्ये न जायचं ठरवलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे या. ती पांडवकालीन शिवलिंग बघा, दर्शन घ्या. दर्शन झाल्यानंतर मॅन्डेटरी फोटोशूट सुरू झालेले आहेत. आमचा संपलेला आहे. तर हे होतं कुणकेश्वर मंदिर आणि इथून आम्ही निघणार आहे पोखरबाव मंदिराकडे. जर हा व्लॉग मोठा नाही झाला तर मग आम्ही दोन्ही पण मंदिर एकाच व्लॉगमध्ये टाकू. जर हा मोठा झाला तर मग आम्ही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये टाकू. फोटोशूट अजूनही सुरूच आहे. बाकी तुम्ही इथे या आणि नक्की मंदिर बघा. बहुत मस्त आहे. हे जास्तीचे पीस आहेत.